तसं म्हटलं तर 2019 वर पण बोलायला हवं. 2019ला काय झालं? 2014 साली भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते युती तोडायची. हे त्यांचं ठरलं होतं युती तोडायची. चर्चेचं फक्त गुऱ्हाळ सुरू होतं. माननीय बाळासाहेब ठाकरे नव्हते, हयात नव्हते. याचा फायदा घ्यावा, पहा आम्ही काय म्हणतोय ते. आणि या निमित्तानं शिवसेनेला आपण संपवावं ही त्यांचं एक धोरण होतं, योजना होती. जरी हिंदुत्ववादी वगैरे हे लोक असले दाखवत होते, तरी शिवसेना संपवण्याचं फरमान घेऊन त्यांचे वरिष्ठ नेते दिल्लीतून इथे आले. चर्चेचे गुऱ्हाळ घालत बसले. शेवटपर्यंत 147 151 हा आकडा सोडून दिला. पण भारतीय जनता पक्षाला जेव्हा पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसं नव्हती, तेव्हा गावागावामध्ये या भारतीय जनता पक्षाला आम्ही खांद्यावर घेऊन फिरवलं, हिंदुत्ववादी म्हणून मिरवलं. पार्ल्याच्या पोटनिवडणुकीनंतर, शिवसेनेच्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाला साक्षात्कार झाला. महाराष्ट्रात शिवसेना आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्याबरोबर असतील तरच या देशामध्ये आपण हिंदुत्वाचा प्रखर प्रचार करू शकतो. आणि म्हणून ते शिवसेनेच्या जवळ आले. हिंदुहृदय सम्राट हे महान हृदयाचे नेते होते. त्यांनी सांगितलं की मतांची विभागणी नको, हिंदुत्वाच्या नावावरती आपण एकत्र काम केलं पाहिजे. बाबरी प्रकरणानंतर, म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशामध्ये निवडणुका लढणार होतो. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखाच्या नावाची एक लाट निर्माण झाली होती. शिवसेनेच्या नावाचे एक तुफान निर्माण झालं होतं. आणि आम्ही उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात अशा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये 60 ते 65 जागा लढायचं आमचं नक्की होतं. आणि आम्हाला खात्री होती तेव्हा आमच्या किमान 40 जागा निवडून आल्या असत्या या लाटेमध्ये लोकसभेला. आणि आमची तयारी सुरू असतानाच हे जेव्हा आम्ही जाहीर केलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचे धाबे दणाणले. अटलजींचा फोन आला बाळासाहेबांना, आणि अटलजींनी बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब, आप चुनाव लड़ रहे हो पूरे देश में, और उससे भारतीय जनता पार्टी को नुकसान हो सकता है. हिंदुत्व के वोट बिखर जाएंगे और बीजेपी हार जाएगी, कांग्रेस को फायदा होगा. तो मैं आपसे विनंती करता हूं कि आप कृपया आपके उम्मीदवार पीछे. परत म्हणतो, बाळासाहेब महान हृदयाचे माणूस होते. त्यांनी परत आम्हाला सांगितलं की आपण निवडणुका ज्या राज्याबाहेर लढतो आहोत, उमेदवार मागे घ्या. अटलजींचा फोन होता. त्यांचं असं म्हणणं आहे, आपण त्यांचा सन्मान राखला. ते राष्ट्रीय स्तरावरती आम्हीच होतो, पण आम्ही यात त्याग केला प्रत्येक वेळेला. पण 2014 साली एका जागेवर 72 तास चर्चा चालली. मी होतो त्याच्यामध्ये. ओम माथुर तेव्हा त्यांचे प्रभारी होते. आणि आम्ही हा सगळा कार्यक्रम आणि हा सगळा खेळ पाहत होतो. पण मी एक नक्कीच सांगेन की देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपची युती तुटू नये या मताचे होते. हे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो. तेव्हा युती तुटल्यासंदर्भात करण्यासंदर्भात त्यांची भूमिका ही सकारात्मक होती. पण तरीही भारतीय जनता पक्षाचा वरून जो कार्यक्रम आला होता त्यानुसार युती ती तुटली. आज आपण